नको नको म्हणते. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. चार चार लेकर सांभाळायची. एक पोरगी शिकती, एक लागले आता कामाला करते. 10-5 रुपयाची मदत. एक पोरगी लग्नाला आली, करावंच काय. काय केलं रे? खुरपायला दिवसभर. आज भाकरीची सुट्टी नाही झाली. नाही बाई, पुरे कुठे गेले? पुरी एक बाय बरोबर आहे का? एक गेली कॉलेजला, एक अभ्यास करायची. अयो ते टून अजून आलं नाही. पडलं असेल कुठेतरी पिऊन खाऊन. काय लायक आहे काय? लोक म्हणते वंशाला दिवा पाहिजे. कशाला असा दिवा? आपल्या नशिबाला असला दिवा. कसं व्हायचं काय माहिती. आता तुम्ही काही भाकर तुकडा खाल्लाय का सांगा. आता चालू राहणार. अरे नशीब ते लेकर तरी आहेत, हिशोबात चालते व्यवस्थित. काम धंदा अभ्यास भानगडी. पण ती कार्ट पायर व्हायला गेले ना, सगळ्यात तुझा बावळटपणा. तुम्ही भाकर खान उलशीत त्याच्यासाठी ठेवा. सगळी नका तुम्ही खाऊ. पोराला ठेवा थोडी. थोबाड आणू काय तुझं थोबाड? अरे किती त्याला उपाशी मार ना जरा. कळण ना, ये ना बुद्धी जराशी ठिकाण्यावर त्याची. लोक आहे आपला. काय करायचं? पेटवायचा काय असलेली? अहो आपण अरे ज्याला आई बाप कळा ना, बहिणी कळा ना, काय करायचं त्या पोरास? उपास मार होऊ दे जरा, तिकडे मरू दे, सडू दे. हक्कल अजून बी वेळ नाही गेली. सुधर जरा. पिऊन खाऊन यायचं, मग त्याला भाकर द्यायची, मग त्याने सगळ्याला घोडे कुत्रे लावायचे. अरे असावा आईचं प्रेम किती. आता मला वाटतं का त्यांनी दारू प्यावा का येडवाकडं वागावा, पण आता लय बोलून बी त्याला उपयोग नाही. तुम्ही खवळातात सगळे. तर मग सांग प्रेमाने. नाही बोलून बोलून तर ऐकतोय का तुझं? घे प्रेमाने, मन पाया पडते तुझ्या. नको दारू पिऊ, ती तरी कर. काय चाललंय तुझं? तुम्ही मलाच बोला. मग कोणाला बोलन? त्या पोरी मलाच बोला. त्यात का बाप? तुझ्यामुळे बिघडलं ते. तुला नाही बोलायचं? अहो आता 3 पोरीच्या पाठीवर एकच लोक आहे आपल्याला. तो दांडक काढला असताना, रोज फटकावला असताना, आज दारू बंद असती, कुठेतरी झक मारली असती, काम धंदा तरी पाहिला असता. करीन काम. कधी थोडस शांतता घ्या. त्याला समजून सांगा. करीन काम. शांतता? मित्र आहे त्याच्याकडे पाठवा त्याला कामाला. काम असलं ना हातात, मग तो फालतूगिरी नाही करायचा. अरे असल्या भंगाराला कोणी चांगल्याला काम भेटणार? पेताड खाताड कामाला ठेवीन का देऊ? हा, अक्कल घाण ठेवली. जेवायला सुट्टी नाही झाली आज. मला लय भूक लागली. मला दे ना जेवायला. अगं म्हणूनच मी पुढे आले होते. तुझी पास झाली ना, तू येणार होती म्हणून तर मी म्हणलं काहीतरी करावं. पण हे काही मला बडबड करत बसते तिथं. का? आता 1.5 भाकर आहे. अर्धी ते खातेन आणि अर्धी दादाला राहून दे. तुझ्यासाठी करीन मी नंतर संध्याकाळी. अगं पण इथं काम करू करू मी मरायला लागले. तेच सांगतोय. इकडे काम करू करू मरायला लागलेत बाकीचे. हिला त्या पेताडाची काळजी. त्याला घाल खायला. त्याला खारी खोबरं देऊ आणून तुला 2-3 किलो घालते की त्याला खायला? कशी बोलत बरोबरच बोलतेत बाबा. बाबांचं काही चुकत नाही. पोरी मलाच बोला त्यात. आणि तो जरी पेताडा असला तरी लोक आपलाच. एका दिवशी तू हाता खालून निघणार आहे त्याच्या, ही ध्यानात ठेव. लय लाड करते ना, एका दिवशी जेव्हा तुझ्या हात उचलीन मग तुला कळल. अगं आई, कसं कळत नाही? काय सांगावं काय बोलावं? तू एवढी दया माय करते त्याची, पण त्याला आहे का तुझी काळजी? त्यांच्या समोर काय बोलत बाई तसं. जरा बाजू घेत जा ना दादाची. का बाजू घ्यायची? अगं दारू दारू पिऊ पिऊ मरायला लागलाय तो. गावात नाव घातलंय. ऐक तुला, हे बघ, लोक असावा घरात, बहिणींना भाऊ असावा, आई बापाला लोक असावा. आम्ही मेलो ना, अग्निडाव तोच देणार आहे आम्हाला. असा लोक काय कामाचा? करेल आई बापांची काळजीच घेत नाही. आणि काय का त्याच्या अग्नी? आम्ही नाहीत का तुला अग्नी द्यायला? पोरीने देत असतात का अग्नी? प्रथा चेंज करू आपण. अरे एक दिवस आहे ना, तुझं लाडकली करू तुझ्या हात उचलीत असतंय. लाड 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 लाड. बघ काय करायची. अगं आई, बाबा बोलते ते बरोबरच आहे. दादा तुला थुकून पण विचारत नाही. तू काय येडी का ग? त्यांच्या समोर कशाला बोलती काही बी? काही पण काय बोलले, जे आहे ते बोलले मी. अगं तो पण आपलाच आहे. दादा काय लोकांचा आहे का सांग ना? आणि तुमच्या तिघीच्या पाठीवर तो झालेला आहे, त्यामुळे तो लाडकाच आहे.
काय ग तुझं सारखंच वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा हा? लय अगं, दिवे लावले स्वतःचा नको विचार करू, त्याचा पण विचार कर. नेहमी दुसऱ्याचा विचार करावा माणसाने. मी हे शिकवलेलं नाहीये. पण दुसऱ्यांनी पण आपला विचार केला पाहिजे ना. करतो तो विचार. काय आता नाही करत विचार, नुसतं दार ढोसतो आणि तिकडे जाऊन पडत असतो नीट नुसतं बोल गावात. जरा, नीट बोल. गावात किती नाव घातलंय, आलाच ढोसून. नीट बस भाऊ. भाऊ नीट बघितलं बस. का, बघितलं तुझा उठून बस. दिवा कसले. नीट बस जरा. नेट बस नाही मला. तू भाकरी वाट बर पहिली. आणि भाकरी खाल्ली का तिकडे आमच्याकडे कामाला यायचा तू. का मला हा मग या पुरी आहेत ना ह्यांना सांग मी काम करत नसतोय. मग काय करेन तू? दारू प्याणार? हा पेल मी दारू. दुसरी येत तरी काय गाय याला दारू पिण्याशिवाय, आणि काय गरज नाही याला भाकर तुकडा द्यायची. तू तू जास्त बोलू नका. हा नीट सांगतोय. तिने बोलायचं नाही, मी बोलायचं नाही, तिने बोलायचं नाही, मग कोणी बोलायचं तुझ्या संग? नाही मला कुणीच नाही बोलायचं. तुम्ही अरे तुझ्यामुळे ना एखाद दिवशी तुझा बाप आहे ना मला लाकडा खाली मारीन. मारू दे. आजच मारला असतं, मुर्दी मारू दे म्हणतो परत. बघितला लय तुला ना कळ येते नाहीची, याला येते का तुझी कळ? हा अरे 9 महिने पोटात सांभाळा तुला एवढा मोठा केलाय, याच्यासाठी केलाय का दारू पिण्यासाठी? ए म्हातारे 9 महिने सांभाळ उपकार नाही केला माझ्यावर तू. अरे पैसे दे. कायचे पैसे? पैसे कशाला? दे मला कशाला? 10 रुपयाला पैसे लागतात. आणि मग घरी येशील ना? हा येईल मी घरी. हा? अगं आई कशाला पैसे देते तू? तुला लाज वाटते का रे पैसे मागायला? ए, तू शांत बस. अरे तुला पैसे मागायचे तर काम सगळे- कर ना तू. सगळे- सगळे- हाय ना, थांब इकडे दे. अरे जरा लाज वाटू दे. बाप आहे ना मारून टाकीन एखाद दिवशी मला आणि तुला बी. तू बघून घे तिकडे मला नको सांग मी चाललो. अगं तुम्हाला नाही मारणार, माझा बाप स्वतः फाशी घेईन तुमच्या अशा वागणुकीमुळं. आणि तुला गरज होती का त्याला पैसे द्यायची? अगं तुलाच लय कंडे पैसे द्यायचा. अगं त्याला मी 50 रुपये देणार होते बाई, त्यांनी सगळे नेले. तुला माहितीये ना ग आई, शेतामध्ये किती राबावं लागतं तेव्हा कुठं 50 रुपये भेटते. आता हे तू मला सांगणार का? मला माहित नाही का कष्ट किती करावं लागतं? माझ्यासोबत येतेस ना कामाला तू? माहिती, पण तुला गरज होती का त्याच्या समोर पैसे काढायची? म्हणजे तुमच्या मनावर घालायचे आणि त्यांना नाही द्यायचे का? ए जाऊन दे बाई, तुला किती सांगितलं ना तर तू तसंच करणार आहेस. उठे दोन हलकट. बाबा बाबा भाकरी घेऊन आले, चला. हा मी जेवले, म्हणलं तुम्हाला भाकरी घेऊन यावा. नाही तर तुम्ही काय घरी येत नाही, तर मला माहिती इथंच बसलात काम करीत. करावं लागणार. मग काम करायचीच असते, पण दर थोडं पोटात नको का काही? आपला प्रपंच काय ऐक ना. काय काय म्हणता बाबा तू कसं काय मी घरी गेलते, घरी पण नव्हते तुम्ही. असं ना. हम्म पण तू आज ड्युटी तुझी. हाफ डे घेतला आणि उद्या सुट्टी पण घेतली, म्हणलं तुमच्या सोबत फिरायला जावं. का? मग तुमच्या सोबत फिरायला नको का? नवीन जॉबला लागली ना, मग थोडस आपली नोकरी जाऊ दे बाबा, आयुष्यभर कामच करायचंय तुमच्या सोबत, टाइम स्पेंड करायचा. आम्हाला बी आठवण येते. मला पण खूप आठवण येत होती म्हणून आले मी. तर ह्या दोघी असत्या तिथं आणि ते तसलं ते पेताड तो सुधारला नाही का अजून? कशाचं सुधरत यार. आता तू काय गेल्यावर सुधारणार थोडीच आहे ते, उलट जास्त ऍडन करायला तू लागलाय. पण आली. हम्म. मला काय म्हणायचं होतं, आता याच्यासाठी ना एक स्थळ पाहून आहे ना लग्न करू. तापस मदत करशील तू पण आमचं काय हे की नाही? बाबा हे शिकत होती, काय झालं याचं? जाऊ दे, शिक्षणाला आपली पूर्तता लागणार आहे का? आहे ना बारकी, तिला एक शिकूत. ती बी तुझ्यासारखं कुठतरी लागली बारीक सारीक नोकरीला, म्हणजे टेन्शन नाही. हा काय होतं ते ज्या त्या वयात लग्न झालेले लेकरांचे म्हणजे बापाच्या जीवाला काळजी नाही राहत. हा ते पण आहेच. जमाना असला निघालाय कट्टे नालाय खोड्या करते. मग ते आता तू जरी तिकडे आहे ना तरी टेन्शन राहते बघ. हा ना बाबा, माझं पण तुम्हाला दुसऱ्याच tension काय बघायचं राहतं. बाबा, आपलंच कसं आहे तुम्हाला माहित नाही का? तिला पैसा- पण चांगला मुलगा बघून देऊ, हा, मग आपल्या भावासारखं नको निघायला. मग तू थोडस गरीब असू दे पण माणसं चांगली असावं, आपल्याला तिथे गेल्यावर थोडीशी इज्जत भेटेल. हा आहे की नाही? ते पण. बहुतेक पोरग काय तुम्ही म्हणता तसं बाबा, तुमच्या बी लय जिम्मेदारी मला माहिती. आता तुझं लग्न केल्याशिवाय हिला स्थळ पाहता येणार नाही. मला सांग, अगोदर तुझं करावं लागेल, मग हीच, मग ती बारकी, मग आपल्याला थोडं 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 एकदाच ते घ्यायचं लग्न करायला, तर एवढं आपल्याकडे हा पैसे नाहीत. आपल्याकडे पैसे पण नाहीत. जाऊ द्या, जसं होईल ना तसं बघू. आताच ठीक चाललंय ना तुझं, व्यवस्थित हा चाललंय माझं सगळं? व्यवस्थित चाललंय, तुमचीच काळजी वाटत असते सगळ्यांची म्हणून आले तुम्हाला भेटायला. पगार पाणी झालंय का काय? हा कालच पगार झालाय म्हणून तर आले, म्हणलं उद्या आपण फिरायला जाऊ सगळेजण.
फिरायचं जाऊ शॉपिंग दे. करू. हे तरी काही कमी किराणा भानगडी कपडा लत्ता सगळं पाहिजे. तुम्हाला कपडे घ्यायचे आईला आणि तुम्हाला म्हणून तर आली मी. चल आता एक काम कर, काय तू पण नसेल जीवली अजून ना? नाही ना, मी इथं घरी जेवायला गेलते, घरी कोणच नाही, आई पण नाही. घरी जीव आपण आता घे हा, डबा. सगळे चला. घरीच जीव आपण संगच. उठा बाबा. चला शंभू हा आता नीट चल. काहीच रे तुझ्यात खरं नाही का? ह्या बाटली फुग्या दिवस आणल्यातला का तो मग काय करूचं असं? अरे, मी जर असतो ना तुझ जाग्यावर हा खांबा क्वार्टर असले पिला असतो. ह्या फुग्या दिवस आणलं तो अरे तुझ्या नादी लागून हे झालंय सगळं. ते बहिणी कामाला जात्यात. हा अरे नीट बघ फुग्याने असलं होतं या उठकी तुझ्या नादात. 3 बहिणी कामाला जात्यात. हा? पैसे घेऊन लका चांगला सगळं ब्रँड आणला असता आपण. मग काय मला बी आता ना लय परेशान झालोय मी बी. हे फुगा प्यायचं नाही, ब्रँड प्यायची. असं म्हणतो. जा पैसे घेऊन यार. 3 बहिणी बाप कमावतो एवढं जमीन बिमीन परत माझ्याकडे यायचं असेल ना भाऊ ब्रँड ब्रँड प्यायची. ब्रँड काय ब्रँड पिवायचं ना पुढं. हा. किती पैसे पाहिजे लागतील आपल्याला? या पैसे घेऊ 10,000 20 किती असू दे ब्रँड प्यायची. ते हॉटेल मालक मला पाहिजे आली मा किती ब्रँड माणसं आहेत. हा. जा सर येसो मी. हा. नीट तू नीट जा घरी. हा. जा आपण पैसे घेऊन ये. हो हो. दिदे कशी आहेस तू? मी बरी बाळा, तुम्ही कसे तर? आम्ही बी बरे आहेत. आम्ही बरे आहेत. बरेत ना. ए दिदे तुझा पगार झाला असेल ना ग आता? पगार झाला तर म्हणून तर आले, म्हणलं सगळेजण शॉपिंगला जाऊ आपण. तुला कपडे घ्यायचेत ना? हा ना, मला कपडे घ्यायचे बघ ना, ड्रेस कसा झालाय ताईला माझा. पण घेऊ आपण कपडे. हा तिला पण घेऊ, तिचं काय नाही तिला आई बाबांना चांगलंच पण आहे. कपडे घ्यायचेत ना. हा बरोबर, त्यांना पण घेऊ. पहिले मलाच घे, कारण की बघ आई हो करत गं, झालं. तू तर लाडकं बाळ आहे, तुला तर घेणारच. आणि ऐक, ते पैसे आलेत ना हा. थोडेफार तुझ्यापाशी ठेव, नाही तर सगळे बाबांकडे देशील हा. आणि आईकडे देशील तर सगळे उधळीन त्यो. तुला माहितीये ना त्यो. ठेवील ना बाळा. तुला माहिती आहे ना, तुला पण खर्च लागतोच ना ग तिकडं. तू हो ना, तिकडं बाहेर लागतातच पैसे. मग थोडेफार तुला पण ठेव, थोडेफार आम्हाला पण दे, म्हणजे नाही का कपडे बिपडे घेऊन दे आम्हाला. हो. आणि किराणा पण संपलाय तसं पण हो, आपला. आपण सगळं करू. किराणा पण भरू. रात्री जाऊ आपण सगळेजण. बाबा आले ना कामावून, जाऊ आपण. मग काय तर अगले राबराब कष्ट करीत आहेत. आणि आपला हो ना भावड्या गं. भावड्याचं तर काही कळणार धोरणच नाही. अय्यो, बाई आला नाव बाई. घेताच हाजीर. तू कधी आली? आजच आली. आजच आली? हा, ह्याला तर ना काय करावं आज असं झालंय. सुधारलं नाही काही. नाही सुधारला तसं पितो. पेणार. प्याना मग? अरे बंद कर बाबा, कवर पितोस. तू कोण सांग? रोज तू असं कोण करतो सांगणार का? म्हणजे बहीण आहे तुझी मी. बहीण असली म्हणून काय झालं? अरे तुझ्यापेक्षा मोठी आहे ना, नीट बोल ना जरा. नीट बोल. काय अक्कल नाही राहिली तुला आता नीट बोलायची पण. बेवड्या कुठला. ए तू शांत बस. तू शांत बस म्हणजे काय? लय लाडात येऊ नको तू. आईने लाडून ठेवलंय ना, आम्ही नाही लाडवणार तुला. जरा सुधर, जरा सुधर. अगं तुझा पगार झाला असेल ना, माझ्या पगाराचं काय करायचं तुला? निम्मत पगार इकडे दे मला ते. कशाला? निम्मा पगार मागतोय. कशाला पगार तुला? मला खर्चायला तुला तुम्ही काय पाहिजे मी घेऊन देते, बोल. काय पाहिजे? मला 10 रुपये. मुस्काड हाणीन तुझं. दारू पाहिजे काय तुला? हा 10 रुपये पाहिजे मला. दारू सोड. अरे लाज वाटते का राहायचं नाही भाड्या. ए तू गप. तुझ्यासाठी ना एक चांगला मुलगा बघितलाय मी. हो, आणि मुलगा पैसा बिसा सगळं आहे त्याच्याकडे बघ. कळ. तो बी तुझ्यासारखाच असन बेवडा, म्हणून तर पाहिला असेल बेवडा? त्यांनी. बेवडा नसन, ह्यानी विकली असन मला. एवढा ए, बिल्ला आहे. मी विकायला बसलोय का तुला लग्न लावून देणार तुझं मी. तू दारू पायी काही पण करशील. मग काय तर विकायला पण कमी नाही करणार. अरे लाज वाटते का? नीट उभा तर राहता येते तुला. ए, बघ. लागला दुसऱ्याचं लग्न बघ. लावायला. बघ. हा होक, लय भारी उभा राहिलाय बघ तू. तुला आहे ना, चांगला हात काढल्याशिवाय ना, अगं. तुला जमायचंच मार नाही. दीदी, मार. तुला ना, तुला उद्या मार. मार. तुला नाही हाणलं. हे शिकवलंय का तुला? अगं. नाही का काय? सोडवा त्याला. पाहिजे. आता आई बाबा येतील. लागलंय गाबड. मार मार, चांगला मार. ए, मार मारतोय तुम्ही. काय करणार तू? काय करतो तू? हा मला मारतो. बाई ताईडे. अगं ह्याची परत ना ना, नशा आहे ना, नशा अशी नीट चांगली राहायचं, उतरावं लागेल. नीट राहायचं. काय गं, केरसुण्यानो, का मारता गं लेकराला? आहे. काय तू गं बस, आई, तू शांत बस. तू आई, त्या- काय तू माहिती त्याला बोलू नको. पाठीमागं घातलंय. पाठीशी- त्याच्यामुळे तो असा वागतो. त्याचा पण जीव आहे, त्याला पण त्याचा कळलं. जीव आहे, मग
कळणार आहे का? मला यांनी सांगितलं तू त्याला पैसे दे तिला दारू प्यायला. दारू प्यायला नाही देत, काहीतरी खायला देते त्याची तू आणून दे ना त्याला, तू त्याला आणून दे आई. अगं असं तुम्ही त्याच्या संग असे कपटीवाणी वागतात, नीट बोला ना, नीट अगं बोला ना. तुमच्या आधी त्यांनी मुलगा बघितलाय दीदीला. मग काय झालं, बघितलं तर आपण बघू ना. त्याच्यासारखाच बघितला असं त्यांनी. अरे त्यांनी बघितलं मग आपण लावून दिलं का? लावून दिलं का? लावून दिलं नाही, पण तो कसला बघवला आई. त्यांनी जरी बघितलं तरी तुझे बाबा आणि मी जाऊ मुलाच्या तिथं चौकशी करून मग लावून देऊ. त्याच्या म्हणण्याप्रमाणे थोडं वागणार आहे आम्ही. बरं झालं असं दीदीला. तुझं कसं झालंय माहिती का? तू त्याला पाठीशी घालते ना म्हणून अजून सोकाय लागलाय तो. अगं पाठीशी घालणं बंद कर जरा. अगं भाऊ आहे तुमचा, नीट बोला जरा. हा? तू सारखं काय का तेच बाई, त्यांना काय सारखं. त्याचं, आहे का? बहिणीला आहे ना, बहिणीला भाऊ पाहिजे असतो एक हा पाठी. असं नको भाऊ, नको आम्हाला. नसलेला बरा. हो आई, आता हिचं एकटीचं बघितलं लग्नाचं, आता ना ह्या तिघींचं लग्न करायचं, तिघींचं. तू काय बघणार आमचं पोरग नीट? तू धड आहे का बघ आम्हाला पोरग काय बघणार तू? लेकी आहेत ना, हे चिमणी पाखरं असतात, हे घरात नसतात ठेवत. त्या आज ना उद्या उडून जाणार, त्यांचे लग्न उडवून होणार आहे. लावायची, लग्न करून ऐक, टाकायची. तू पण नीट बोल त्यांच्या संग. ऐक तू, चल जेवायला देते तुला, भाकर खाते. अगं आई तू पाठी घालू नको त्याला, आता सांगते तुला. चल बाबा. ही आई ना पाठी घालती ना त्याला म्हणून लय माजायला लागलाय लय तो. शेफारलाय तो. एक काम करू, की बाबाला सांगू आपण. हा, मग काय तर बाबाच्या कानावर घालावंच लागत, नाहीतर असंच व्हायला जाईन. हा तसं गेलेलंच आहे. अगं पण आपले लग्न झाल्यावर आई बापाचं कसं होईल ना? आपण सांभाळू ग, चांगलं आपण कुठं सांभाळू. लग्न करणार आहेत? नाही करायचं लग्न बिग्न. चला. येडी काय तू, लग्न तर होतच असतं. आई बाप काय आपल्याला अशीच ठेवणार आहेत का ग? ते लग्न तर करणारच ना आपलं. एक काम करू आपण, तिघी ना थोडं थोडं वरून करून आपण आई बाबांना सांभाळू. हा, पण त्यांचे हाल करायचे नाही, त्यांना नीट सांभाळायचं, त्यांनी त्याच्यासारखं आपल्यासाठी- वागायचं नाही आपण. आपल्यासाठी किती काय केलंय त्यांनी. किती काय केलंय पण त्याला जाण नाही त्याची. ते सगळं जाऊन द्या, आधी बाबाला सांगू आपण. चला. चला. आई, आई काय करती? अरे बाबा, ऐक की, करायची ते. मला पैसे दे. अरे पैसे नाही. मला तलब झालेली आहे दारूची, पैसे दे. अगं तुझे पैसे ते नको सांगू, पैसे दे. पैसे देते कसं? काय आलं पैसे? लय तलब लागली ग मला दारू प्यायची. दे भाकर पटकन. खा, चल. नको भाकर, दारू प्यायची मला पटकन. पैसे दे. अरे तुला लाज वाटायला पाहिजे, मला पैसे अगं तू मागतो. तू दे ना पैसे. अरे दारूला पैसे तू देते का नाही मला सांग. नाही, माझ्याकडे पैसे नाही. इकडे नाही देत. नाही, अरे नाही ना, माझ्याकडे मंगळसूत्र घेऊन जातो मग. ते बुरद्या. सोड. अरे, 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 अरे. आईचं मंगळसूत्र दे. ए, गप गप. मंगळसूत्र दे इकडं. लाज वाटते का तुला? नालायक का? अरे आईचं मंगळसूत्र घेऊन जातो तू. मेल्या मुडद्या, लाज वाटते का तुला? हे असं करतोय तू. तुझा पैसे पडलाय, घे डोक्या वाजून. मग काय तर अगं काय बोलून उपयोग येईल? शेवटी जे करायचं तेच करणार आहे. दे दे पैसे काढून दे तुमचं जाऊ अजून. तिकडे, मला पैसे द्या. हिचा लाडच भाऊला एवढा. कसला आरुडन, कसला गोंधळ एवढा? हे बघा बाबा, बघा तोडलं. तिचं गळ्यातलं तोडून घेतलं ह्यांना आलाय का ना. हिसकून घेतलं. अरे हे होणारच होत. बघा ना, बरं बघा हिचं ना, नरडं नाही दाबलं, पैसे किती न्यायला काढून. नशीब तिने नरड नाही दाबलं तिचं. मग मी तीच म्हणते ना. उद्या ते पण करीन बाबा तो. समजलं ना, तुझा लाड आला ना तुझ्यापाशी. आतापर्यंत आम्हाला त्रास सहन करावा लागला, आता तू लय आता लाड कर. तुझ्यापर्यंत आलंय. आता होतं गळ्यात. आता ज्या दिवशी तुझ्या गळ्यात नसेल ना त्या दिवशी तुझं नरड दाबून जीव दाबायला घेईन पण तू. कमी नाही करणार नरड. तसंच करल तो. पोरींनो, आता डोक्यावरून चाललं, तू तर नसती इथं, हा बाबा. त्या दोघी असते. उद्या हिचं लग्न, परत राहिली एकटी. ही काही सुधारायचं नाही. अहो लग्नाचं काय बोलतो बाबा? हे होतं हिचं लग्न लावायला तयार होता. आमच्या तिघींचे लग्न. सोबत परत बोलला आमच्या तिघींचे अरे, लग्न लावणार आहे. लग्न नाही रे, याला पैसे कमी पडले की एका एका पोरीचा सौदा करण आणि विकून टाकन. ए, नालायकच आहे तो. तुमचं जावा तिकडे, मला काय सांगणार, मला पैसे द्या बरं का तुम्ही. याला एक पैसे द्या. आजपासून तुला पैसे नाही आणि काहीच नाही. याला फाशी देऊन मारायचा का? हा, तसं तर काय सुधारायचं नाही ह्यो. तसंच करावं लागेल त्याला बाबा. मारावंच लागणार आहे मी काय बाबा. म्हणते, हा सुधारलाय ना, ह्याला तसंच करू, फाशी देऊन मारू. नाही नाही, बरोबर बोलताय तुम्ही. पोरीन तुम्ही बरोबर बोलत होते. तुला इथं राहायचं असेल तर नीट. मला पैसे पाहिजेत. नाही, पैसे मला पैसे बाकी करू नको बाबा. मारा चांगलं चांगलं मारा याला. याचा.